उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानाला प्रारंभ। या अभियानामुळे स्वच्छतेप्रती लोकांच्या मानसिकतेत झालेला बदल स्वागतार्ह। उपराष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपाकडून आजपासून सेवा पंधरवडा होणार साजरा। स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम राबवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाच्या दौऱ्यावर। महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या सुभद्रा या ओदिशा सरकारच्या प्रमुख योजनेची सुरुवात। रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील रालोआ सरकारचे 100 दिवस पूर्ण। प्रगतिशील आणि सुरक्षित भारत बनवण्यात सरकारला यश। यापुढे हे धाडसी निर्णय घेणार। अमित शहा यांचं सूतोवाच। 8व्या भारतीय जलसप्ताहाचं राष्ट्रपतींनी केलं उद्घाटन। जलशक्ती अभियानाला जनचळवळीचं स्वरूप देऊन देशातील प्रत्येक नागरिकानं जलयोद्ध्याचं काम करावं, राष्ट्रपतींचं आवाहन। आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण। मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मागास हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार व्यक्त करत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधिमंडळ नेतेपदी आतिशी मर्लेना यांची निवड। अरविंद केजरीवाल देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या 4 पैकी 3 मागण्या सरकारकडून मान्य। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सीबीआयनं सादर केला तपासाचा सद्यस्थिती अहवाल। गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या चैतन्यमय पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर होते सांगता। मुंबई पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात। आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण कोरियाचा पराभव करत भारत अंतिम फेरीत। भारत चीन दरम्यान आज अंतिम सामना। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात